मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 8 जून पासून चालू असलेलं आमरण उपोषण आज सोडण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 1 महिन्याचा कालावधी दिला आणि 1 महिन्याचं अल्टिमेटम दिले। सरकारचं जे शिष्टमंडळ होतं या शिष्टमंडळाची ही शिष्टाई आज यशस्वी झाल्याचं दिसून आले। जर सरकारने महिन्याच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आम्ही विधानसभेची तयारी करू असा सज्जड दमही जरांगे पाटील यांनी दिलाय। आज सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटी येथे दुपारी मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेसाठी दाखल झालं होतं। या शिष्टमंडळाने सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असून काय काय उपाययोजना करत आहे याची माहिती दिली। यावेळी शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटील यांना सरकारला 1 महिन्याचा कालावधी द्या, 1 महिन्यामध्ये आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ असं सांगितलं होतं। यानुसार जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला व सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलाय। या 1 महिन्यामध्ये जर सरकारने विश्वासघात केला तर आम्ही विधानसभेची तयारी करू असा सज्जड दमही जरांगे पाटील यांनी दिलाय। शेवटी गेल्या 8 जून पासून चालू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण आज 6व्या दिवशी सोडण्यात आले। यामुळे मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरलं असून आता सरकार आपल्याला घेतलेला वेळ पाळतं का नाही हे येणाऱ्या काळातच दिसून येणार आहे। सरकारच्या या शिष्टमंडळामध्ये शंभूराजे देसाई, संदीपान भुमरे, राणा जगजित सिंग यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।